मंडळी नमस्कार। जगात भारत हा प्रमुख केळी उत्पादक देश असून सध्या भारतातून आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात देखील केली जाते। आगामी काळात अमेरिका, रशिया, जपान, ब्रिटन, फ्रान्स, चीन, जर्मनी आदी देशांमध्ये सागरी मार्गाने केळीची निर्यात केंद्र सरकार वाढवणार आहे। त्या माध्यमातून सुमारे $1 अब्ज म्हणजे 8,300 कोटी रुपये कमवण्याचा उद्देश सरकारने बाळगला आहे। क्षेत्र व उत्पादनाच्या दृष्टीने विचार केला तर जगातील केळीच्या एकूण उत्पादनात भारत देशाचा दुसरा क्रमांक लागतो। सद्यस्थितीत भारतात सुमारे 2,20,000 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते। त्यापैकी साधारण 45,000 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड आणि सुमारे 50% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते। केळीचे निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र जळगाव जिल्ह्यातच असून जळगाव जिल्ह्याला केळीचे आगार सुद्धा मानले जाते। केंद्र सरकारने केळी निर्यातीला चालना दिल्यानंतर त्याचा खूप मोठा फायदा जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना आगामी काळात होऊ शकणार आहे। टिकवण क्षमता कमी असल्याने एरवी भारतातून हवाई मार्गाने विदेशात केळी निर्यात केली जाते। त्यापुढे जाऊन सागरी मार्गाने केळी निर्यातीची शक्यता केंद्र सरकारने नुकतीच पडताळून पाहिली आहे। त्यानुसार नेदरलँड देशाला सागरी मार्गाने केळीची पहिली खेप पाठवण्याचा प्रयोगसुद्धा यशस्वी करण्यात आला आहे। त्यात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यानंतर केंद्राने आगामी 5 वर्षात सागरी मार्गाने विविध देशात केळीची निर्यात करण्याचा मास्टर प्लॅन आता तयार केला आहे। त्या प्रोटोकॉलमध्ये केळीसाठी सागरी मार्गाने निर्यात होत असताना प्रवासाचा एकूण वेळ समजून घेणे, ठराविक वेळी फळांची काढणी करणे, केळी पिकवण्याच्या कालावधीचे मोजमाप करणे या गोष्टींचा अभ्यास केला जात आहे। केळी उत्पादकांनाही त्यासाठी प्रशिक्षित केले जाणार आहे। अपेडाच्या माध्यमातून केळी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी इतर भागधारकांना सोबत घेऊन अलीकडे प्रोटोकॉल देखील विकसित केले जात आहे। केळीसोबत आंबा, डाळिंब, जॅकफ्रूट यासारख्या फळांची व भाजीपाला पिकांची सुद्धा सागरी मार्गाने निर्यात वाढवण्याकरता अपेडा आता प्रोटोकॉल तयार करण्याचे काम करीत आहे। त्यात यश आल्यानंतर भारतीय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली फळे व भाजीपाल्याला चांगले मूल्य मिळण्याची शक्यता वाढली आहे। विशेषतः केळी उत्पादकांना लवकरच सोन्याचे दिवस येतील अशी आशा आता बाळगली जात आहे।